ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आलेला आहे, ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थिती दाखवली असे, ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजांचा इतिहासाची उजळणी करून दिली असे आपले सर्वांचे नेते आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब. शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य म्हणल्यानंतर अंगावर शहारे येतात आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आज लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचे आशीर्वाद घेणं आवश्यक आहे, तुमच्याशी चर्चा करणं आवश्यक आहे. मी या मतदारसंघामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक भागातील भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळे प्रश्न, शहरी भागातले प्रश्न वेगळे, ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे, हे सर्व प्रश्न आपण जाणून घेऊन पुढील कालखंडामध्ये ते प्रश्न कसे सोडवता येईल यासाठी हा सगळा लेखाजोखा या ठिकाणी संकलित केलेला आहे. तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की लोकसभा निवडणुकीला आपण बऱ्याच वेळा लोकसभा निवडणुकीकडे जरा थोडं दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं जाऊ दे देशाची निवडणूक आहे, जाऊ दे देशाची निवडणूक आहे, पण ग्रामपंचायतच्या निवडणुकीला आपण जेवढं महत्व देतो, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक, आपल्याला वाटतं काही अडचण आली तर सरपंच आपल्याला धावून येईल, पंचायत समितीचा सदस्य धावून येईल, आमदार धावून येतात, काही अडचण आली तर तिथं मानता येईल. पण या सगळ्या निवडणुकांपेक्षा जी महत्वाची निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची निवडणूक. ती यासाठी लोकसभेची निवडणूक महत्वाची, देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक ही लोकसभेची. देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ते संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. मी सुद्धा माझ्या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होतो, आनंदाने सगळं काही चालू होतं. पण ज्यावेळेस माझ्या समोर असा प्रश्न पडला की अरे ही देशाची लोकशाहीच राहते का नाही, आज देश वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी काही लोकांकडून होत आहे, हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालू आहे. त्यावेळेस या सर्व महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी मला सांगितलं की तुला लोकसभा लढवणं आवश्यक आहे, लोकसभा लढवलं पाहिजे, आपल्याला एक एक सीट महत्वाचं आहे. शेवट देश वाचला, देश जर सुरक्षित राहिला तर आपण सर्व सुरक्षित राहणार आहे. देशाचं संविधान जर राहिलं तर आपण सर्व या ठिकाणी सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे मी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीचा लढवण्याचा निर्णय तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून घेतलेला आहे. यामध्ये अमोल कोल्हे साहेबांची तर प्रमुख भूमिका आहे. शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य ठेवलं आणि मला सांगितलं मी महानाट्य ठेवतो, पण माझं काय ऐकायचं म्हणलं काय त्याने लोकसभेची निवडणूक लढावं लागेल. म्हणलं काय अडचण आहे, तुम्ही सांगितलं लोकसभाच ना, लढू ना देशासाठी, काय अडचण आहे, देश वाचला पाहिजे ही भूमिका ठेवून काम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी आहे. आज तुम्ही देशाची निवडणूक लढवत असताना तुम्ही पाहिलं असेल, एक काळ भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे आपण पाहत होतो. आज त्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि त्याचं जर सरासरी प्रमाण काढलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला पाहायला मिळतात. सरकार काय सांगतं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे तर शेतीमालाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव दिला पाहिजे, माझ्या दुधाला बाजारभाव दिला पाहिजे. शेतीमालाला बाजारभाव द्यायचा नाही, दुधाला बाजारभाव द्यायचा नाही आणि कशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. अरे हे सरकार 2014ला हे सरकार सत्तेत आल्यापासून एक सुद्धा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही. आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना एका टायमाला सगळ्या माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. एकच नेता कृषी मंत्री होऊन गेला, त्या पदावर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब.
कुठलाच शेतकऱ्यांचा निर्णय नाही. ज्यांना आपण 5 वर्षापूर्वी निवडून दिले त्यांनी अमित शहा साहेबांना भेटले. अमित शहा साहेबांना खाजगीत काय कामासाठी भेटले आणि बाहेर येऊन सांगितलं की आम्ही निर्यात बंदी उठवण्याबाबत भेटलो. आणि पेपरला बातम्या छापून आणल्या, मीडियाला बातम्या छापून आणल्या की निर्यात बंदी उठवण्याबाबत आम्ही भेटलो आणि निर्यात बंदी उठली. लगेच मार्केट कमिटीत एका श्रीगोंदा मार्केट कमिटी, नगर मार्केट कमिटीत सत्कार, आणि त्या सत्कारात एवढे भावनिक झाले ते म्हणले जर निर्यात बंदी उठली नसती ती मी मतच मागायला आलो नसतो. काही तास नाही गेले तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं अशी कुठल्या प्रकारची निर्यात बंदीच उठली नाही. म्हणजे त्यांना एक सवय, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, दुसऱ्याच्या झेंडा पंढरपूर करायचं, ही अशी सवय. अरे तुम्ही शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस संसदेत जाता त्यावेळेस शेतकऱ्यांचा एक तरी प्रश्न मांडणं अपेक्षित होतं. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, मराठी अस्मितेची जाणीव करून दिली, ते अमोल कोल्हे साहेब, त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला, संसदपट्टू पुरस्कार मिळाला, सुप्रियाताईंना पुरस्कार मिळाला, त्यांच्यावर सुद्धा काहीतरी टीका टिप्पणी केली. अरे तुमचं कधी तोंडच उचकलं नाही त्या संसदेत, तुम्हाला कसा पुरस्कार मिळणार आहे? अरे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं अपेक्षित होतं पण कुठलाही शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला नाही. दुधाच्या बाबतीत अशी भयानक परिस्थिती, 20 रुपयाला बिस्लरीची बाटली आणि दुधाला काय भाव आहे? 22 ते 20 रुपये. आणि दुग्ध विकास मंत्री कोण आहे? अरे काय, अरे माझ्यासारखा जर दुग्ध विकास मंत्री असताना एखादा शेतकरी रस्त्याने जर चालता चालता म्हणला असताना जरा दुधाचं बघावर, जरा बाजार भाव वाढवता येतो का? अरे शेतकरी स्वार्थी नाही, मला माहिती आहे ना. शेतकरी म्हणला असता, मी म्हणलं असं किती, ते म्हणलं असतं बघा 35 पर्यंत जुळा तर काय. मी म्हणलं कुठं 35 मागवतो, 45 देऊन टाकी जा म्हणलं असतं. अरे द्या ना, शेतकऱ्याला काय फरक पडतो? तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करता ना. आज जर आमच्या शेतकऱ्याला न्याय दिला असता, 5 वर्ष तुम्ही आमच्या गोरगरिबांसाठी झटले असते तर आता एवढं बारीक तोंड करून मत मागायला जाण्याची वेळ आली असती का? आता कसं बारीक तोंड करून 4-5 लोकात बसतात जाऊन. काय वाड्या वस्ती. अरे आपण बरं नाही का तिच्या आयला जिथं उतरण दिवे लोक डोक्यावर घेतात डायरेक्ट मलाच म्हणलं होतं थांबा सोडा, काही जण नाही नाही आता दिल्लीच. अरे म्हणलं दिल्लीला वेळ जरा 13 तारखेला जायचे आपल्याला दिल्लीला. अरे हे प्रेम लोकांसाठी जागा, लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. समाजासाठी काहीतरी करा. सत्तेचा गैरवापर करण्यापेक्षा सत्ता ही सर्वसामान्य लोकांसाठी खर्ची करा. सर्वसामान्य लोकांना न्याय द्या. फक्त प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर फक्त खोटं बोलायचं, रिटून बोलायचं. अरे मागच्या निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी आश्वासन दिलं नाही, एक सुद्धा काम नाही केलं. इकडे साखळायला काय सांगितलं? श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातल्या 35 गावांचा प्रश्न आहे. काय सांगितलं? साखळाईचं जर पाणी आणलं नाही तर मी फॉर्मच भरणार नाही. आता काय क्लिप लावली, त्यात लोक त्या भागात गेला आणि तिथंच निर्लज्ज सारखी सभा घेतली. आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे होतं? विकासाच्या मुद्द्यावर. मी आज या ठिकाणी हे प्रश्न सगळे जाणून घेतोय आणि तुम्हाला आश्वासित करतोय. मी जर माझ्या मतदारसंघात गेलो म्हणलं मी हे प्रश्न जाणून घेतोय, मी हे आश्वासित करतोय, लोक म्हणतात 4-4.5 वर्ष काही गोटे आणले का तो? मला आता तिथे गेलो काही सांगावं लागतं. तुम्ही मला आमदार केलं, मग मी त्या आमदारकीच्या माध्यमातून ह्या गावाला हे दिलं, त्या गावाला ते दिलं, हे काम झालं, ते काम प्रस्तावित आहे, या कामाला मला यश आलं नाही पण ते निश्चित पुढल्या कालखंडामध्ये काम करून दिलं जाईल. हा त्या ठिकाणी हे भाषण पाहिजे माझं. आज त्यांनी ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं की 2019ला मला तुम्ही खासदार म्हणून पाठवलं. हा पहा माझा कामाचा लेखाजोखा, हे काम केले, हे काम प्रस्तावित आहे आणि या कामाला मला अपयश आलं, हा लेखाजोखा मांडायला पाहिजे होता. तर त्यांनी काय आरोप केला? व्यक्तिगत टीका टिप्पणी. काय माझ्यावर काय आरोप केला? निलेश लंकेची गुंडगिरी, दहशत आता 13 तारखेनंतर मोडून काढू. तुमचं ऐकत नाही म्हणून आम्ही गुंड का?
अरे आणि संदर्भ कुठला दिला जातो? सुपा MIDCचा. अरे मी 2010 ते 11 मी त्या हांगे गावाचा सरपंच होतो. या ठिकाणी बरेच जण साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे. मी सरपंच असल्यानंतर मी काळाचे पावलं ओळखले. जर या उद्योजक लोकांना आपण संरक्षण देऊ शकलो, स्थानिक लोकांना न्याय मिळवून देऊ शकलो, तर ही MIDC एक दिवस सगळ्यात मोठी MIDC असन. हे कधी मी पाहिलं? 2010-11च्या काळात मी सरपंच असताना त्या पद्धतीने उद्योजक लोकांना संरक्षण दिलं, स्थानिकांना न्याय मिळवून दिला. तीच सुपा MIDC आज पुणे जिल्ह्यातील चाकण रांजणगावपेक्षा सगळ्यात मोठी MIDC पाहायला मिळते. अरे जर आम्ही गुंडगिरी केली असती, दहशत केली असती तर वाढलं असतं. अरे आम्ही करून दाखवलं. तुम्ही भाषणात सांगता 50 ते 60 वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे. तुम्ही सांगता का आम्ही सांगतो? तुम्ही सांगता. मग माझा या जनतेच्या वतीने तुम्हाला एक प्रश्न आहे. एखादं तरी 50-60 वर्षात असं काम दाखवा, कमीत कमी त्या कामाचा 25 वर्ष लोकांना फायदा होईल, 10-20 हजार लोकांना फायदा होईल, असं एखादं तरी काम दाखवा ना. साधं शासकीय मेडिकल कॉलेज सुद्धा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणता आलं नाही. काय साध्या शैक्षणिक संस्था, शासकीय शैक्षणिक संस्था उभ्या करता आल्या नाही. फक्त राजकारणाचा सत्तेचा वापर करायचा, लोकांची जिरवाजिरवी करायची, ही सत्ता. अरे आम्ही करून दाखवलं. आम्ही करतो आधी मग बोलतो. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे निलेश लंकेचं एक वाक्य आहे, निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. इथं काय सांगायचं श्रीगोंदा तालुक्यातल्या लोकांना? तुम्हाला जर कुकडीचं पाणी आलं नाही, विसापूर धरणाखाली जर पाणी आलं नाही, तर मी कॅनलवर येऊन झोपण सांगितलं होतं ना. अरे निलेश लंकेच झोपू शकतो कॅनलवर, पाटाव. तुम्ही नाही झोपू शकत. मग आता काय? तुम्हाला मी शब्द देतो गड्यांनो, इथं सगळे राहुल दादाचं तर काय पाण्यासाठी संघर्ष असतो, घनश्यामांना असते, बाबासाहेब असू, तुम्हाला शब्द देतो मी. यांच्यासारखा खोटारडा नाही आपण. खोटारडा नाही, शब्दात दम आहे, कारण खरा माणूस आहे. तुम्हाला 4 तारखेनंतर श्रीगोंदा तालुक्याला पाण्याचे काय अडचणी येणार त्याच्या माय लावलं ना. सरळ पण चालता येतं आपल्याला ना, आडवं बोट पण घालता येतं. काळजी करू नका. इथं बऱ्याच ठिकाणी माझा मी आमदार झाल्यानंतर एक संदर्भ सांगतो तुम्हाला. मी आमदार झालो, पाण्याच्या बाबतीत कोणी कोणाला सोडित नाही. तिकडे जुन्नरला आमचेच आमदार, आंबेगावला आमचेच, इकडं कर्जतला आमचेच, तिकडं पलीकड करमाळ्याला आमचेच. काल सल्लागार समितीची मिटिंग चालू होती. मी सगळ्यांचं ऐकून घेतलं. मला म्हणले तुझं काय? मी म्हणलं काय मला काय एवढं कळत नाही रो म्हणलं. नाही ना बोल म्हणलं, आता तुमचं बोलल्यावर बोलू म्हणलं. मी सांगितलं त्यांना, सगळं ऐकून घेतलं आणि सांगितलं मला एवढंच कळत आहे म्हणले, कॅनोल आहे ना, कॅनोल माझ्या हद्दीतून जातोय आणि जर माझ्या शेतकऱ्याला पाणी नाही मिळालं ब्लास्ट करून टाकीन म्हणलं. म्हणजे याची सोय लावा पहिलं, त्याच्यात तुम्ही काळजी करू नका रे. रात्री अपरात्री येऊन कोण तुमची चारी सोडित नाही आणि कोण दरवाजा अडवितोय, सरळ करून टाकीन पण माझ्या शेतकऱ्याला पाणी देणार. काय फरक पडतो द्यावं द्या ना. शेतकऱ्याचं सुखी झाला तर आपण सगळे सुखी होणार आहे. अरे तर राहुल दादा बिचाऱ्याने कुकडी कॅनल मधून मायनर 45 नंबरला चारीसाठी काम केलं. पदर काम केलं ना, पदर काम केलं, बरोबर आहे ना. मायनर 45 आहे का लक्षात? पदर काम केलं आणि ते सुद्धा या महायुतीच्या लोकांनी त्याला खोडा घातला आणि ते काम बंद पाडलं. काय राहुल दादा 4 तारीख झाली ना, याला 15 दिवसात नाही खोलली ना चारी, त्याला बघा कोण आडवं येतं ना सरळ करून टाकू. तुम्ही काय काळजी करता? मी आहे ना 100%. आपण बोललो करते असतो, आपणच जाऊ ना चारी खोलायला. आणि काय कोणाला यायचे ना गुन्हे दाखल करायचे करा ना, आमच्यावर काय अडचण आहे. म्हणून काळजी करू नका. तुमचं सगळ्यात मला माहिती आहे ना श्रीगोंदा तालुक्याचा लढा काय पाण्यासाठी, कुकडीसाठी, गोडसाठी, विसापूरसाठी. एवढंच पाहिजे ना तुम्हाला, दुसरं काय. पण ज्याच्यात पाणी आहे ना तोच पाणी देऊ शकतो ना. हा बिगर पाण्यावाल्यांच्या नादी लागले ना मागच्या वेळेस, आता काय नादी लागू नका. त्यांनी प्रत्येक तालुक्यात डफड्यावाले ठेवलेले आहेत. ते येऊन सांगते साहेब दादा, आणि ते बघावं लागेल ना, ते लय मोठे आहेत आणि ते मला माहित नाही का ती यंत्रणा.
हे यंत्रणा कसली हे जीवा भावाचे लोक निलेश लिंके बरोबर आहे कायची यंत्रणा रे हे कसली यंत्रणा सांगा ना हे भाडोत्री डायऱ्या डुऱ्यावाले घेऊन हिंडलं म्हणजे हे काही कामाचे आहे का तुम्ही कसे आहेत आपले जीवा भावाचे ना हाटके इथं बसलेला प्रत्येक माणूस काय निलेश लिंके आणि 4 तारखेला आपल्या मतदारसंघात वेगळं गणित असणार आहे काय मी एकटा तुमचा शिपाई सेवक आणि तुम्ही बसलेले सगळे खासदार असतात हा पण लाईनीत राहायचं तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं खासदारांनी सांगायचं आणि मी ऐकायचं तुम्ही फोन करायचं अरे चारीला पाणी येत नाही हजर अर्धा तासात काळजी काय करता हजर अर्धा तासात तुम्ही सांगितलं दरवाजा उघडा करून देत नाही अधिकारी इरिगेशनवाला सांगा ना अधिकाऱ्याला थोडं पाणीच घेतोय ना दुसरं काय चोऱ्या करतो का एवढं काळजी करू नका 100% आणि ही निवडणूक आहे ना खासदार साहेब ही निवडणूक आमच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष आहे ते कसं आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आहे तुम्ही आम्ही सारखेच आहेत म्हणून तर आपलं जोडात आहे आम्ही एका विचाराचे पहिले आम्ही एका विचारात होतो नंतर ठरून दुसऱ्या विचारात गेलो आणि दुसऱ्या विचारातून तिसऱ्या विचारात ठरवून गेलो हे जरा आमचं वेगळं सूत्र आहे पण आम्हाला एक नाद आहे दोघांना कसला मोठ्यांना खेटायचा छोट्यांना कोणी खेतात छोट्यांना खेटायचं नाही बडे को आणि मोठ्याला खेटायचं नाही नुसतं त्याचा नाद करायचा त्याचा शेवट करायचा एंड ते पिक्चरचं नाही का द एंड तसं एंड करायची सवय त्यामुळे या आपल्या मतदारसंघात जे हुकुमशाही चालू आहे ना आता हुकुमशाही मग अशी जे म्हणलं ना ते प्रत्येक ठिकाणी चालू आहे आपल्या भैया मित्तल भैया कुठे आपल्या तालुक्यात एका लग्न होतं अण्णा आपल्या एका कार्यकर्त्याच्या नाही कार्यकर्त्याने एका पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याच्या मुलाचं लग्न होतं मी त्या लग्नाला गेलो त्या नवरदेव नवरी बरोबर आम्ही फोटो काढला आणि त्यांच्या मुलाने टेटस ठेवलं म्हणून काल त्याला त्या जिल्हाधिकाऱ्याने बोलावलं म्हणलं तुला निलंबित करू आता सांगा बरं मी जर स्पष्ट बोललो हा आपणच लग्नाला गेलतो मग मी स्पष्ट बोललो तुम्ही कधी कधी म्हणता जर आवार्थ घे कसं आवार्थ घ्यायचं सांगा ना राहून हा तुम्ही जाता गाडीत तुम्हाला सांगत होते कोल्हे साहेब तुमच्याकडे तक्रार केली ना याला जर आवार्थ घ्यायला सांगा माझं एक काय मी म्हणतो असतो निलेश लंके ना किती पण वार स्वतःच्या छातीवर झेलू शकतो पण माझ्या कार्यकर्त्यांना जर वारंवार कोणी डावचलं ना तो वार मी सहन करू शकत नाही राजकारण माझं सुद्धा सगळ्यांना विनंती आहे राजकारणाच्या पद्धतीने करा आणि आमच्या कार्यकर्त्याला तू का त्या सभेला गेला आणि तू का त्यांच्या स्टेजवर बसला प्रेमाने लोक सगळे हाकून येतो तुमच्याकडे या आमच्या अख्ख्या तुमच्याकडे घेऊन जा पण दबावशाही दडपशाही करायची नाही हे चालणार नाही ते दिन गए आता दिवस कशाचे तुतारी वाजवणारा माणूस एवढं सगळ्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीने राजकारण वेगळ्या दिशेला घेऊन जाऊ नका हेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या कांद्याचा प्रश्न असू दुधाचा प्रश्न असू निवडणूक किती तारखेला आहे 13ला ना 14 तारखेला म्हणतात ना एखाद्याचं लग्न झालं 14 दुसऱ्या दिवशी काहीतरी ते असतं ना मांडव वाऱ्यापर्यंत कार्यकर्त्यांना जरा आराम देतोय 15 तारखेला नगर जिल्ह्यात असं मोठं आंदोलन करतोय ना दूध दरवाढीच्या बाबत आणि कांद्याच्या दरवाढी बाबत काय कोणत्या मंत्र्यांनी जिल्ह्यात फिरवा हा फिरायचं नाही दुधाला बाजार भाव द्या कांद्याला बाजार भाव द्या नाही तर मग नाही जमत ना आम्हाला जेलमध्ये टाका आणि जेल कशा पॅक करतो बघू मग आतापर्यंत मार हटत नाही झाला लाखभर लोक आत घेऊन जातो हे का नाही एवढं आंदोलन करायचं हे कसं असतं आपलं हे थांबायचं नाही बाकीच्यांसारखं नाही बाकीच्यांनी रिचार्ज मारलेलं आहे बऱ्याच जणांच्या मोबाईलला ते 13 तारखेपर्यंतच आहे 13 तारखेला 6:05 यांनी जर फोन केला ना साहेब दादा रिचार्ज संपलंय ते म्हणतात तू तुपली काशी कर आता लय त्रास दिला पण आपलं उलट आपल्याच मोबाईलला लोक रिचार्ज मारतात एक जणांना मला वर येता 500 रुपये दिले म्हणजे आमच्या कोण आहे ते 500 रुपये देणार कुठे हा
हे लोकच मला पैसे देतात. माय तर बरं निवडणूक आली का माय 2-4 महिने खर्चाची आवड जाते. असं उदाहरण आहे का? लोक नोट भी देते और वो वोट भी देते. हे फक्त आपल्या नशिबात आहे. अरे त्यामुळे ज्यावेळेस जनता एक वाटते ना, ज्यावेळेस सर्वसामान्य जनता ही निवडणूक हातात घेते ना, त्यावेळेस काय होतं? परिवर्तन हे अटळ आहे. त्यामुळं परिवर्तन या निवडणुकीत अटळ आहे. आणि तुमचा दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे, मला वाटलं तुमच्या लक्षात राहतं की नाही. तुमच्याकडे साखळीवर मतं घेतले, विसापूरच्या पाण्यावर मतं घेतले, कुकडी घेतले, MIDC पण घेतली. आहे का ध्यानात? घेतले ना? MIDC मीच करीत असतो रे, नका काळजी करू. 100% MIDC मीच करीत असतो. माझं तर टार्गेट आहे प्रत्येक तालुक्यात MIDC. आणि हे आमचे बेरोजगार पोर आहे ना, चांगले नोकरी लागले पाहिजे ना. IT पार्क सुद्धा आणू आपण. IT पार्क आणू. कारण गरिबी काय आपण पाहिलेली. आणि उद्योजक काय परिस्थिती मी पाहिलेली. मी कामगार म्हणून काम केलेलं आहे. कंपनीत मी त्या कायनेटिक कंपनीवर कामाला होतो म्हणून ते सगळं जाणीव आहे. ज्याच्या जलामताने ज्याच्या तोंडात सोन्याचा चमचाला त्याला दुःख सांगता येतं का? नाही सांगता येतं का? नाही. त्यामुळे आपल्या या भागात MIDC सुद्धा 100% MIDC आणणार आपण. कारण या तालुक्याचं आणि माझं वेगळं नातं आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही मला नाही सांगता यायचं. राहुल दादांनी सांगितलं. माझे वडील इथं बेलोंडी त्या पिंपळगाव पिसा आणि खरातवाडीत होती. इथं खरातवाडीचे लोक असतात मला सांभाळणारे बरेच. आहे का कोणी? यांनी मला मांडीव सांभाळला असं, बरोबर आहे ना? पण हे चिमटे नव्हते की ती मला त्यावेळेस सुद्धा आज्यात सांभाळत होती. या तालुक्याचं माझं नातं वेगळं आहे. या तालुक्यात माझा जन्म आहे. या तालुक्यात माझ्या वडिलांची बरीच सर्व्हिस या तालुक्यात गेलेली आहे. त्यामुळे या तालुक्यात माझं वेगळं नातं असणार आहे. या मतदारसंघात ज्यावेळेस मी खासदार म्हणून दिल्लीत जाईन ना, पहिली विकासाची गंगा श्रीगोंदा तालुक्यातून चालू करेन. तर या भूमीबद्दल मला एक वेगळं प्रेम आहे. या भूमीबद्दल मला एक अभिमान आहे. त्यामुळे निश्चित तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखवीन. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी एक शब्द देऊन जातो. एकदा फक्त माझ्या विश्वास ठेवून बघा. काय? एकदा विश्वास माझ्यावर ठेवून बघा. तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही. तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखवीन. काय? अभिमान वाटण असं काम करून दाखवीन. ज्या ज्या वेळेस माझ्या शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस हा निलेश लंके तुमची ढाल म्हणून पुढे राहील. वेळेप्रसंगी माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आंदोलन करण्याची वेळ जरी आली तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवून पण माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देईन. कारण दिल्लीत मला एकदम आता पाठी राखा ते म्हणजे आमचे अमोल कोल्हे साहेब. अमोल कोल्हे साहेब दिल्लीत असल्यानंतर मला काय अडचण आहे? कुठे गुतलो तर अडकलो तर 1 मिनिटात माणूस हजर आहे. कारण शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य ज्यांनी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवलं त्या अमोल कोल्हे साहेबांचा आपल्याला त्या ठिकाणी पाठबळ असल्यानंतर दिल्लीत सुद्धा हा तुमचा निलेश लंके गरजल्याशिवाय राहणार नाही हाच या ठिकाणी शब्द देतो. आणि आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. अशी काय 13 तारखेला तुतारी वाजली पाहिजे ना, तर त्याचा आवाज कुठे गेला पाहिजे? हात वर करून सांगा. हे आदल्या मधल्यांच्या डायरेक्ट कांठाळाच बसल्या पाहिजे. त्यामुळं आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. आणि शेवटच्या 13 तारखेला शेवटच्या 6 वाजेपर्यंत हाच जोश हीच ताकद आपली सगळ्यांची राहिली पाहिजे ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माऊली तुमचं जलजीवनचं पाण्याचं ना, आता मला चिठ्ठी आली मागून. जॅम केलं ना, जॅम करण्याला सरळ करतो. थांबा ना जरा, कळ काढा ना, देतो करून. कुणी जॅम केलं मला माहिती आहे. जलजीवन मध्ये जे भ्रष्टाचार केला ना त्या शिवनी, त्याला तर मी किती वेळा बोलतोय. करतो मी 13 तारीख 14 तारखेला आपण जिल्हा परिषद मध्ये जाऊ. हा कुठला? आणि अनुक्रमांक नंबर आपला किती आहे? 2 म्हणजे काय? विजयाची खून. तुम्हाला सांगतो त्याचं सूत्र. मी 2019ला आमदार केलं उभं राहिलं तेव्हाच माझे चिन्ह राष्ट्रवादीचं. अनुक्रमांक नंबर किती? 2 होता. आणि या मागच्या वेळेस ज्याला तुम्ही खासदार केलं त्याचा अनुक्रमांक नंबर किती होता? 2च होता.
आणि तुमच्या आवडीचा या तालुक्यात आमदार होऊन गेला त्याचा नंबर किती होता? अनुक्रमांक नंबर कोण होता आवडीचा आमदार तुमच्या? राहुल दादाचा नंबर 2 होता. आणि निवडणूक सुरू झाल्यावर फॉर्म भरायच्या आधी मी एका सभेत सांगितलं होतं कम से कम